तर भाई आपल्याला मिळाला होता ऑर्डर पुण्यातनं. आता आपल्याला जायचं होतं उस्मानाबादवरून पुण्याला 300 किलोमीटर खाली. मालकाचा जसा फोन आला तसे निघून गेलो. तर हे आहे भाऊ भाग्यश्री हॉटेल. 10 बकरे कापले, 15 बकरे कापले. यायच लागतं कुठं? भाग्यश्री हॉटेल. तर आपण तुळजापूर वगैरे पार करत पोचलो होतो सोलापूरला. आणि सोलापूरला इथला ट्रॅफिक जाम. 1.5 घंटा लागला ट्रॅफिक क्लिअर व्हायला. धीरे 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 चलत होतो समोर. ब्रिजवर पण बहुत जाम लागला होता. पुणे राहिलं होतं 250 किलोमीटर. जाम वगैरे पार केला, निघलो कंटिन्यू. 8-8:30 वाजले होते. पुण्याला पोहोचायचं होतं लवकर. पार्टीवाला बहुत घाई करत होता. पोहोचलो आता पुण्याच्या जवळ 30 किलोमीटर राहिलं होतं पुणा. पार्टीवाल्याचा पण कॉल येत होता की लवकर या नाहीतर गाडी लोड नाही होणार, उद्या होणार, हॉल्ट होऊन जाईल. म्हणलं चला थांबाव नाही कुठे, कंटिन्यू निघावं पुण्याला. रात्रीला 1:30 वाजता लोडिंग झाली. बिल वगैरे घेतलं आणि निघलो मग. आणि समोर आलो, म्हटलं चहा वगैरे पिऊया. चहा वगैरे पिऊन आलो. आता इथून जाऊ नगरपर्यंत आणि नगरला जाऊन झोपून जाऊ. पंजाबी धाबा आहे तिथे. मग सकाळी उठू तिथनं आणि मग चालू. झोप तर बहुत येत होती पण झोपलो नाही. म्हणलं नगरला जाऊनच झोपूया. कसा तसा करत पुणा सिटी पार झालो पूर्ण. आणि पोचलो भाई नगरला. म्हटलं चला आता नगर सिटी पार्क करू आणि मस्त धाब्यावर जाऊन झोपून जाऊ. तर आलो भाई नगरच्या घाटात. नगरचा घाट घेऊन उतरलो आणि मग जाऊ म्हटलं धाब्यावर. धाबा राहिला होता 5 किलोमीटर. तर पोचला ना भाऊ तुमच्या भाऊ धाब्यावर. लावली ना गाडी पार्किंगमध्ये. मस्त झोपू उद्या 9 वाजेपर्यंत. चला ठीक आहे. मग सकाळी 6